या घटनेकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। नाशकात आता गजवा हिंदची धक्कादायक घटना समोर आली आहे। तरुणीला दारू पाजत नराधमानं अत्याचार केलेत। पंचवटी पोलिसांनी आरोपी तंजीर इनामदारला बेड्या ठोकल्या। फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करत होता। 1.5 वर्षांपासून हे प्रकार सुरू होते। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी सध्या संपर्कात आहेत। प्रांजल, नाशिकमध्ये काय घडतंय असा सवाल उपस्थित होतो या सगळ्या प्रकरणावरनं। हे नवं प्रकरण तन्मय खरं आहे, म्हणजे आपण जर पाहिलं तर नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरण असेल, रवींद्र एरंडे प्रकरण असेल, त्यानंतर जे नामांकित IT कंपनीतील संपूर्ण महिला अत्याचार धर्मांतराचं प्रकरण असेल, हे गाजत असतानाच आता आणखी एक धक्कादायक खरं तर प्रकार समोर आलेला आहे। पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये एक बलात्काराचा गुन्हा हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये तंजीर इनामदार हा जो आरोपी आहे त्याला बेड्या देखील ठोकण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यावर जे काही आरोप करण्यात आलेले आहेत ते खरं अत्यंत गंभीर आहेत। जवळपास जून 2024-25 पासून ते जानेवारी 2026 या काळात हा गुन्हा घडलेला आहे। संबंधित जो आरोपी आहे तो पीडित तरुणीची वारंवार छळ तिचा करत होता। त्यानंतर तिला लव बाईट आहेत असं सांगत खरं तिचा तो छळ करायचा, त्याचे तो फोटो घ्यायचा आणि याच फोटोची धमकी देत त्यांनी या संबंधित तरुणीला पेट्रोल परिसरातील एका लॉजवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केले आहेत। दरम्यान मला बळजबरी दारू देखील पाजण्यात आली होती असं देखील दावा जो आहे तो या पीडित तरुणीला केलेला आहे। दरम्यान या प्रकारामुळे खरं खळबळही उडालेली आहे। विशेष म्हणजे या तरुणाने संबंधित तरुणीला आपल्याला आता गजवा हिंद करायचा आहे मुस्लिम रिवाजाप्रमाणे असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे एकंदरीतच हे प्रकरण गंभीर आहे। आरोपीला आता अटक खरं आहे, गंभीर प्रकरण आहे आणि आता काय कारवाई होते आणि आणखी काय काय माहिती खुलासे होतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू प्रांजल, धन्यवाद।